नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? रामकृष्ण हरी. आज ना माझ्या नवऱ्यानं माझा प्लॅन चौपट केला आणि एकदम मी आज ना खुश आहे. तर तुम्ही म्हणाल प्लॅन चौपट केला आणि खुश कशी काय? तर मी ना आज खूप कंटाळा आला होता म्हणून मिस्टरांना बोलले की आज ना थोडंसं लाईटली मी काहीतरी बनवते, पूर्ण स्वयंपाक बनवत नाही. तर माझ्या नवरोबा काय म्हणतो माहिती आहे का, चल ग सोड सगळं बाकीचं, तुला चल फिरवून आणतो. म्हणून आम्ही ना आता संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता फिरायला चाललोय. तर कुठे हे तुम्हाला व्हिडिओ तरी समजेलच. तर आम्ही आज ना 4 व्हीलर घेऊन जाणार नाही, आम्ही जाणार आहे 2 टू व्हीलर घेऊन. खूप दिवस झाले असा प्रवास केला नव्हता. तर मागच्या बाजूला जी गाडी आहे ती भक्तीची आहे. भक्ती माझा पहिला हा अनुभव असेल, पहिला हा व्हिडिओ असेल असं की टू व्हीलरवरून दुसऱ्या टू व्हीलरवाल्याने माझा व्हिडिओ केलेला आहे. तर भक्ती आमचा कॅमेरामॅन व्हिडिओ करते. संध्याकाळची वेळ आहे त्याच्यामुळे सगळं अंधार अंधार झालाय. खूप खूप भारी वाटत होतं कारण की आज माझा सकाळपासून थोडासा मूड डाऊन होता. तर मिस्टरांना ते लगेच समजलं. कसं असतं आपल्या हक्काच्या लोकांनाच ना आपल्या काही न सांगता सगळं काही समजून जातं. तर ऑफिसमधून घरी आल्यानंतर मिस्टर बोलले चल तुला आज फिरवून आणतो. तर आम्ही आता ना चाललोय रंकाळ्याला. संध्याकाळच्या जे लाइटिंग आहे थोडंसं डेकोरेट केलेलं आहे रंकाळा. तर तेव्हापासून मी जायचं फक्त म्हणत होते. मी लाईव्हमध्ये पण बोलले होते की रंकाळा खूप दिवस झाले मी पाहिलेला नाही आणि संध्याकाळचं जे दृश्य असतं ना ते अनुभवायचं होतं. फारसं मी सकाळच्या टायमातच गेले होते. तर आम्ही आता पोहोचले रंकाळ्याला. ही अशी लाइटिंग वगैरे केलेली आहे आणि जास्त काय नाही, ब्लॉक वगैरे घातलेत खाली, त्याच्यामुळे थोडंसं छान वाटतंय. पहिलं असं रस्ताच नसतं, नॉर्मली होता थोडंसं, त्याच्यामुळे एवढं काय असं वाटत नव्हतं. आणि मग म्हटलं आज काही नाही, नवरोबानं स्वतःच्या इच्छेनं घेऊन आले तर मस्त एन्जॉय करायचा. जवळपास आम्ही संध्याकाळचे ना इथे 10:30 वाजेपर्यंत रंकाळा मस्तपैकी फिरलो. त्याच्यानंतर लहान मुलांची मस्ती चालली होती, आमची देखील मस्ती चालली होती. छान बघायला मिळालं. फक्त एवढंच की मी रंकाळ्याची जी बगीचा आहे ना मोठावाला, जिथं बोटिंग वगैरे होतं तिकडे गेट बंद झाला होता. आम्ही जाऊन इकडचं आमचं बाकीचं शूट वगैरे करून तिकडे जाईपर्यंत, त्याच्यामुळे आतमध्ये जायला मिळालं नाही. पण बाहेर एवढं छान वाटतंय. हे बघा संध्याकाळचं दृश्य भारी वाटते की नाही. मस्त असं निवांत बसायला, फोटो काढायला. आणि जास्त करून तुम्हाला सांगू का, आज माहीत नाही का पण आज एकतर मी खुश झालेच होते. सकाळपासून मूड ऑफ होता तो झालाच एकदम चांगला. असं अचानक सरप्राईज दिलं. जेवण पण अजून मी बनवलेलं नाही, मिस्टरांनी राहू दे बोलले. तर त्याच्यामुळे ना एवढा आनंद तर व्हायला पाहिजेतच. म्हटलं ठीक आहे चलो मस्त एन्जॉय करूया. आणि आज मला इथे पाहायला मिळाले ते जास्त करून इन्स्टावाले रील्स बनवता वेळी पाहायला मिळाले. खूप साऱ्यांच्या बरोबर मी बोलले पण मी माझा आयडी शेअर केला, त्यांचा आयडी मी घेतला. तर आज मला वाटते जवळपास 4 ते 5 जे इन्स्टावाले होते ना त्यांची माझी ओळख झाली. ह्या व्हिडिओच्या ह्याच्यामधून काय होतं माहिती का, एकतर प्रत्यक्षात जाऊन आपण स्वतः बोलावं लागतं. आपलं कोणाची वाट बघत बसायची नाही की तो येऊन माझ्याकडे बोलेल वगैरे. हा माझा एक स्वभाव आहे. मी स्वतः जाऊन बोलून विचारून ओळख काढून रिकामी होते. असंच असायला पाहिजे. तर समोरचा पण वेट करत असतो, त्यांनी विचारू देत, आपण पण वेट करत असतो, त्यांनी विचारू देत. ह्याच्यामध्ये ना ओळख तर राहतेच राहते, पण बाकीचं काय पण बोलणं पण होत नाही आणि एक साधी सिम्पलशी स्माईल पण होत नाही. तर त्याच्यामुळं ना मी जिथे मला वाटतं ना बाबा इथे मी बोललं पाहिजे तर बोलून टाकते, जास्त विचार करत नाही. असं 5 ते 6 इन्स्टावाले भेटले मला आज. यूट्यूबवाले नाही कोण भेटले, नाहीतर शक्यतो बाहेर फिरायला गेल्यानंतर यूट्यूबवाले एका दुसरा तरी व्यक्ती भेटतोच. पण आज जास्त करून इन्स्टावाले होते, बोलले, त्यांच्याबरोबर फोटो काढले मी. आणि काय मस्तपैकी खायचं वगैरे आहे ते भक्तीला म्हटलं आपण मस्तपैकी अगोदर शूट करूया कारण की हे आणि लाईटी वगैरे बंद झाल्या किंवा हे गेट बंद केलं तर तो आणि नंतर प्रॉब्लेम नको. असंच आम्ही लेट गेलो होतो. मला तिथं पोचायला 8-8:15 वाजले होते. तर त्याच्यामुळे म्हटलं पहिला सगळं शूट वगैरे करू, व्हिडिओ करू, छान फिरू आणि मग खायचं जाता वेळी बघू काहीतरी. तर छोटे छोटे इथे मी ना व्हिडिओ जे बनवलेले आहेत उभेवाले ते पण मी ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत कारण की ते व्हिडिओ मी इन्स्टासाठी बनवले होते. मग म्हटलं तुम्हाला मिस व्हायला नकोत ना, तर त्याच्यामुळे ते पण मी अपलोड केलेले आहेत ह्याच्यामध्येच. आणि हे पहा
संध्याकाळचं जे लाईटीची जी छवी आहे ती पाण्यामध्ये एवढी भारी दिसत होती ना. हे आमचे फोटोग्राफर आहेत गौरांग अमोल चव्हाण. अमोल चव्हाण पण मध्ये मी ह्याच्यासाठी पूर्ण नाव घेतलं कारण की दोघं पण होते, त्याच्यामुळे. मी आणि भक्ती काय फक्त मजा मस्ती करायचं काम करतो, जिकडे तिकडे जाईल तिकडे शूटिंग करायचं काम हे दोघांच्याकडे असतं. आणि भक्तीचं मूड असेल तेव्हा भक्ती. तर आम्ही मस्तपैकी हे छोट्या मुलांचे पाळणे आहेत आणि मी फक्त व्हिडिओसाठी थोडंसं बसले होते, जास्त उशीर नाही बसणार आहे कारण की लहान मुलांचं आहे. मी काय लहान नाही आहे असं तुम्ही म्हणाल तर हो, मी अजून लहानच आहे. तर हे पण छोटासाच व्हिडिओ झाला होता. आणि एक लहान बाळ ना माझ्या मागेच लागलो उचलून घे म्हणून. एकतर मला उचलायचं नाही आहे, म्हणजे 4-5 किलोच्या वरती मी उचलू नाही शकत. आणि ते बाळ ना माझ्याकडे म्हणजे पाय असं धरून वरतीच यायला चालू झालं होतं. मग मिस्टरांनी त्याला घेतलं, त्याची मम्मी वगैरे होती त्याच्यामुळे तो पण व्हिडिओ माझ्याकडे आहे, पण मी व्हिडिओ अपलोड केला नाही. मग त्याच्या मम्मीनं मग ते ओढून घेतलं, तिला मुलगी होती. मिस्टरांनी मग तिला थोडंसं घेतलं आणि खुश झाली ती. असं होते बघा. तर छान बगीचा पण छान होता. आणि संध्याकाळचं जी फिलिंग असते ना रंकाळ्याची, ती मला आज छान अशी अनुभवायला मिळाली. मुलांची मस्ती, लाईटीचा जो प्रकाश आहे बघा मस्त वाटते ना. हे नवीन काम केले. तर काय नवीन केले हे पाहण्यासाठी मला जवळपास मी 2 महिने झाले. फक्त म्हणतेच, तुम्हाला पण सांगतेच प्रत्येक वेळी की मला जायचं आहे, मला जायचं आहे, पण जाणं का होत नव्हतं. काय करणार, प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते. तसंच माझ्यासोबत झालं होतं आणि ती वेळ काल आली फायनली. मिस्टरांनी जे शूट केलेलं आहे ना एकदम बारकाव्यानं केलेले. आणि एक सांगू का तुम्हाला, तुम्ही म्हणाल की अचानकच असं झालं, गेलीस, आम्हाला सांगितले नाहीस, कारण की रंकाळ्याचे बरेच. त्याचबरोबर मला ना एक गोष्ट आहे ती आवर्जून सांगावी अशी वाटते सगळ्यांना. जर कोणी कोल्हापूर फिरण्यासाठी येत असाल ना तर ना खास करून संध्याकाळच्या वेळेला रंकाळ्याचं प्लॅनिंग करा. रंकाळ्याला संध्याकाळी या. इतर ठिकाणं बरीच आहेत, म्हणजे ज्योतिबा, पन्हाळा, रंकाळा तर आता तुम्ही पाहतायच, त्याच्या शालिनी पॅलेस, विक्टर पॅलेस, खूप म्हणजे ठिकाणं अशी फिरण्यासाठी, महालक्ष्मी मंदिर. तर ना अशी ठिकाणं जी सगळी आहेत ना ती फिरून ना संध्याकाळी रंकाळ्याला या. पावसाळ्यात तरी रंकाळ्याचं जे दृश्य असतं ना खरोखर खतरनाक असतं. तर मला पण आवडतं. मला वाटते मी कोल्हापुरातली जी ठिकाणं आहेत ना प्रत्येक ठिकाणी 10-12 व्हिडिओ असे झालेलेच असतील माझे. तुम्ही जर थोडंसं माझे व्हिडिओ खाली बघत गेलात ना तर पन्हाळ्याचे असू दे किंवा ज्योतिबाचे असू दे, प्रत्येक व्हिडिओनं 10-10, 12-12 वेळा असा झालेला आहे. सल्लग नाही आहे. आणि तो तुम्ही म्हणाल सल्लग टाकतेस का, तर सल्लग नाही, पण असं 4 महिने गेले की पुन्हा जायचं इच्छा तर होतेच, प्रत्येक वेळी जायचं. तर असं आम्ही जातोच आणि गेल्यानंतर व्हिडिओ तरी बनवतोच. तर हे माझे सगळं ना एक हाऊस म्हणालात तरी चालेल, जो की माझा लहान बाळासारखं माझा नवरा पूर्ण करत असतो. खूप मोठा सपोर्ट आहे त्यांचा. आणि हे सगळं होते ना फॅमिलीच्या सपोर्टमुळेच होत असतं. एखादी लेडीज काहीतरी करायचं म्हटलं की नाही खूप सारे प्रॉब्लेम्स येत असतात. घरातून बाहेर जाऊन हे सगळं करणं किंवा दुसरं बरेच लोक नावं ठेवणं, हे सगळं ना असतं. ते लेडीजला जास्त करून फोकस करावं लागतं, बघावं लागतं काय काय होतंय, काय नाही, कोण नावं ठेवतं. तर हे सगळं ना मी जेव्हा करते तेव्हा माझा नवरा माझ्या खंबीरपणे उभा असतो मागे. त्याच्यामुळं प्रत्येक वेळी मला किती पण वेळ होऊ देत, किती पण वाजता, कुठेही माझा नवरा मला घेऊन जातो. तर आणि माझी 2 चिलीपिली ती तर असतातच बरोबर. त्यांच्याशिवाय तरी माझं ना छोटंसं कुटुंब आहे, हम दो हमारे दो असंच आहे. त्याच्यामुळं मी मस्तपैकी आनंदीच असंच राहतो. काल ज्या लाईव्ह घेतलं होतं ना त्याच्यामध्ये मला रंकाळ्याचे सर होते. त्यांनी मला सांगितलं होतं जेव्हा तुम्ही रंकाळ्याला याल तेव्हा प्लीज मला सांगा, मी पण येतो म्हणून. पण सर सॉरी, कालच तुम्ही बोललात आणि आज मी अचानकच माझं हे प्लॅनिंग ठरलं. माझं पण नाही आहे, मिस्टरांचं होतं हे प्लॅनिंग. कारण की मी माझा कालपासून थोडासा लाईव्ह संपल्यानंतर काही गोष्टी अशा झाल्या की मूड ऑफ झाला होता. कारण की काय होतंय, खेचणारे पाय तर बरीच असतात, मी प्रत्येक वेळी सांगतेच. तसंच काहीतरी मेसेज आले होते
आपल्याच लोकांचे म्हटलात तरी चालेल, तर त्याच्यामुळे ना थोडंसं डिमोटिवेट झाल्यासारखं झालं होतं, म्हणून मूड ऑफ झाला होता. मग मिस्टर बोलले की असे प्रसंग वारंवार येत राहणार, त्याच्यामुळं जास्त लक्ष द्यायचं नाही. त्याच्यामुळे मी आज बरं झालं ना, मूड ऑफ झाला आणि रंकाळ्याचं दर्शन झालं. तर इथे ना एक मुलगा, शाळेतला मुलगा ना, म्हणजे चाप पिना क्लिप वगैरे असं घेऊन ना बेल्ट वगैरे बसला होता. तर भक्तीला बोलले की मला तरी अशी आवश्यकता नव्हती आता घेण्याची, पण भक्तीला म्हटलं असू दे, थोडंसं घे, इथे 2-3 वस्तू का होईना. एकतर मी असं बॅग वगैरे काही मोठी आणली नव्हती, तर भक्तीसाठी जे होतं ना ते मी घेतलं. तेवढंच थोडंसं त्याला पण बरं, कारण की मी जातावेळी बघितलं होतं कोणी ह्याच्याजवळ थांबत नव्हतं काही घेण्यासाठी. तर मी इथे ना 1-2 क्लिप, बेल्ट आणि पिन अशी वगैरे 2-3 साहित्य घेतले आणि थोडंसं ना आता बसूया जरा. तर तुम्ही म्हणाल ह्या व्हिडिओमध्ये जास्तच उभे व्हिडिओ आहेत, तर हो, हे व्हिडिओ जास्त करून मी फेसबुक आणि इंस्टासाठी आणि यूट्यूबला शॉर्ट व्हिडिओ अपलोड करण्यासाठी खूप सारे व्हिडिओ केले होते. तर ते मी कुठेही मिस व्हायला नकोत म्हणूनच सगळे व्हिडिओ मध्ये ह्याच्यामध्ये घातलेले आहेत. मग अशी पण तुम्हाला सांगितलं केवढं मोठं झाड आहे बघा. हे जे डांब आहेत ना, भक्तीला तर एवढे आवडले, कारण की ते दिसायला पण एकदम आकर्षण वाटत होते. पुन्हा म्हणजे लाईट पण छान पडत होती. तर 1-2 मिनिटं ना मी तर बसले. भक्तीचं चाललं होतं, मम्मी क्लिप घेतली, सगळं घेतलीस, पण तिथे ना भक्तीला हातात घालायचं ब्रेसलेट होतं ना ते पाहिजे होतं, आणि ते ना भक्तीकडे ऑलरेडी 2-3 आहेत, त्याच्यामुळे मी ते घेतलं नाही. तर भक्ती मला पुन्हा मस्का मारते, मम्मी इथेच आहे ना गं, इथेच आहे ना गं, मी लगेच घेऊन येतो, कारण की थोडंसं आम्ही पुढे आलो होतो त्याच्यामुळे. तर तरी देखील मी तिला घेऊन दिलं नाही. 2-3 आहे, शाळेत पण असं काही चालत नाही. तर इकडे बघा आमचे काय काय पराक्रम चाललेले आहेत. आत्ता ना संध्याकाळचे 9:30 पावणे 10 वाजलेत. जेव्हा आम्ही हे शूटिंग बरोबर करत होतो तेव्हा माझ्या मोबाईलच्या कवरला हळदीचा फोडणी मारताय, हळदीचा हात लागलाय आणि पूर्ण कवर जो व्हाईट होता तो सगळा पिवळा झालेला आहे. तर तो थोडंसं मला चेंज पण करायचा आहे. बघू, नवरोबाना पुन्हा एकदा मस्का मारून कधी करून देतात. गौरांग बिचारा थकला माझा व्हिडिओ करून करून. तर गौरांची परीक्षा आता 11 तारखेपासून चालू होणार आहे बोर्डाची, तर त्याच्यामुळे तो पण सकाळपासून अभ्यास करत होता. त्याचं पण थोडंसं कसं होतं, एकसारखा अभ्यास केल्यानंतर पण नको वाटतं, मग बस झाला असं होतं. त्याच्यामुळे थोडंसं म्हटलं चल तू देखील रिलॅक्स हो, मी देखील होते आणि पुन्हा नव्यानं सुरुवात करायला बरं. तर इकडे आता फिरून वगैरे झालेलं आहे आणि आम्ही आलोय आता खाऊ गल्लीला. तर बघूया इथे काय घ्यायचं. तर मला भेळ खायचा होता खूप दिवसापासून, म्हणून म्हणजे ना 1 महिना झाला मी भेळ खाते. चला ना भेळ खायला, मला भेळ घेऊन तरी या, हे चालू होतं. पण नवरोबानं मला काय दिलं नव्हतं, कारण की माझी थोडीशी ट्रीटमेंट चालू आहे, ती अजून संपलेली नाहीये. तर त्याच्यामुळे ना मग असू दे म्हटलं, भक्तीसाठी मी तर भेळची तरी ऑर्डर दिलेली आहे छानवाला. तर बघू आता, जरासं भक्तीला दुसरं पण आईस्क्रीम वगैरे दिसते. तर गौरांगला म्हटलं मी ही ऑर्डर पूर्ण होईपर्यंत बघूया थांबते ते कोणतं आहे. तर जेव्हा लहान मुली असतात ना घरी खास करून, तेव्हा बाबाकडे काही पर्याय उरत नाही मुलींचा हट्ट पूर्ण केल्याशिवाय. तर तिथे मी भेळ सांगितला होता, तर त्यांना सांगितलं जास्त तिखावाला नको आहे. मी पाण्याची बॉटल आणलेली नाहीये, मोठी गाडी घेऊन आलेली नाहीये आणि त्याच्यामुळे नको म्हटलं. तर इकडे दिलेला आहे, मी 1-2 घास खाणारच आहे आज. हातात भेळ आणि न खाणं हे कसं होईल ना, तर खातेच आता. आणि खाऊन झाल्यावर आपण जाऊया आता. संपलं रंकाळा फिरून. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगायचं आहे. आणि अचानक ठरलेलं प्लॅनिंग, काहीही अगोदर तयारी नव्हती किंवा. आणि हा महत्त्वाचं म्हणजे आज मी जो ड्रेस घातलेला आहे ना, तो भक्तीच्या वाढदिवसाला भक्तीसाठी आला होता, पण भक्तीला थोडासा मोठा होत होता, तर त्याच्यामुळे घातलाय मी. कसा दिसतोय कमेंट करून आठवणीनं सांगा. चलो बाय बाय, टेक केअर. अजून चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब